तर राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी या ठिकाणी आपल्या घरी जाण्यासाठी गावाकडची वाट धरलेली आहे आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। आज संध्याकाळपासून राज्यात संचारबंदी लागू होणार आहे आणि मुंबईमधून असंख्य परप्रांतीय मजूर आपल्या गावाला जायला निघालेले आहेत। या परप्रांतीय मजुरांनी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आधीच कोरोनाचं संकट राज्यावर आहे आणि अशातच शासनानं नवे नियम घालून दिलेत, पण इथं मजुरांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात असल्याचं या दृश्यांवरून दिसतंय। काल हीच परिस्थिती पुणे स्थानकावर देखील दिसून आली होती। पुण्यातली देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तिथे मजुरांनी गावी जाण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय आणि यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। आज संध्याकाळपासून लॉकडाऊन लागणार आहे आणि त्यामुळे अडकून पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात एलटीटी स्थानकावर परप्रांतीय मजुरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस संचारबंदी असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अनेक परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावची वाट धरलेली आहे आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात या मजुरांची या परप्रांतीयांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर एलटीटी स्टेशनवर मोठ्या प्रमाणात मजुरांची गर्दी झालेली आहे। या ठिकाणी अनेक मजूर गावी जाण्यासाठी स्टेशनवर जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर गर्दीमुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी असणार आहे आणि 15 दिवस ही संचारबंदी लागू असेल आणि त्या पार्श्वभूमीवर आधीच आपल्या घराकडे जाण्यासाठी हे मजूर स्टेशनवर जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधी जयश्री मोरे भिसे। जयश्री, एकंदरीत मोठ्या प्रमाणात मजुरांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केलेली आहे, काय सांगशील, काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच आपण गेल्या काही दिवसापासून पाहतोय की लोकमान्य टिळक टर्मिनसवरती मोठ्या प्रमाणामध्ये जे मजूर आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र काल मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसाचं जे लॉकडाऊन आहे ते घोषित केल्यानंतर आजची जी परिस्थिती आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवरची ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मजूर आहेत ते इकडे आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते, कारण गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन लागला होता आणि त्यामुळे या मजुरांचे कामधंदे जे आहेत ते गेले होते आणि त्यामुळे उपासमारी या मजुरांवरती आली होती आणि त्यामुळे हे आपल्या गावाकडे पायी जात होते आणि आता पुन्हा तशी परिस्थिती येऊ नये यासाठी हे मजूर जे आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी इथे आलेले आहेत। ज्या कटू आठवणी आहेत गेल्या वर्षीच्या त्या पुन्हा त्यांच्यासोबत होऊन हे मजूर जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तसंच आपण आता रेल्वेचे जे PRO आहेत त्यांच्याशी देखील बातचीत केली होती आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की घाबरून जाऊ नये, या मजुरांसाठी 24 तासामध्ये 26 ज्या गाड्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 90 मिनिटं आधी त्यांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचा जो फज्जा आहे तो उडवू नये, त्यामुळे लोकांनी देखील आता आपली काळजी घ्यावी आणि घाबरून जाऊ नये असं देखील जे PRO आहे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे लोकांनी देखील आपली काळजी घेणं हे देखील महत्त्वाचं आहे।